चला इथे ना सकाळी सकाळीच आहे ना मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे, थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि इथे ना माझे ज्या मामसासू आहे ना आमच्याच मळ्याच्या जवळ राहता इकडे, आणि त्याच्यानंतर त्यांनी ना त्यांच्या घराच्या पुढे ना अशी करवंदाचे झाड आहे, त्यांनी ना मला करवंद आणलेले आहे बघू शकता. आणि त्यांना असं वाटलं की हिची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांनी माझ्यासाठी करवंद आणली. खूप छान होते, गोड होते, झाडाचे तोडून आणलेले, स्वच्छ धुवून घेतले. हे बघा खूप काळे काळे आहे आणि खायला घेतलेले आहे. असे काहीतरी रानमेवा खाल्लाच पाहिजे. चला त्याच्यानंतर आहे ना आज आमच्या घरी छोटासा एक कार्यक्रम पण आहे, आणि इथे बघा आता माणसं जायला सुरुवात झालेली आहे बघू शकता. पण मग बाईकवरच जाता, कारण का जास्त लांब नाही आहे, जवळच आहे आमच्या गावाच्या अगदी 10 ते 15 मिनटावरतीच आहे इथे. आता इथे ना जवळच एक धरण आहे, आमच्या गावाच्या शेजारी एक धरण आहे, वाघाड धरण म्हणून, आणि तिथे त्या धरणामध्ये ना एक आहे ना शंकराचं मोठं मंदिर आहे, प्राचीन काळातलं आहे, ते दगडामध्ये बांधलेलं आहे. आता याच्यानंतर मी गेले ना तुम्हाला आवर्जून त्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि इथे बघू शकता महादेवाची ही पिंड आहे. आता भरपूर आमच्या घरचे माणसं इथे गेलेले आहे, बाकीचे पण आहे, पण घरी स्वयंपाक करताय, आणि बाकीचे काही गेलेले आहे तिथे नैवेद्य वगैरे बनवून डायरेक्ट ते तिथे तयार करूनच ते गेलेले आहे बघू शकता. आणि पिंड तर खूप जुन्या काळातलं हे मंदिर आहे, पिंड बघू शकता दगडाची आहे. आणि इथे ना माझी जी पुतणी आहे ना, माझ्या जावेची मुलगी, तर तिने ना तिला ना मुलगा झालेला आहे, त्याच्यामुळे ना ती 2 वर्षाचा झाला तिचा मुलगा. आणि जेव्हा तिचा मुलगा झाला तेव्हा ती बोललेली होती नवस, की माझा मुलगा झाला तर मी त्याचं जावळ इथे काढेल, म्हणजे त्याचे केस इथे काढेल असे सांगितलेलं होतं तिने बघू शकता. आणि आमच्या घरचे माणसं गेलेले आहे तिथे. त्याच्यानंतर आहे ना हे बघा त्याचं मस्त तिथे ना जावळ वगैरे काढलं, म्हणजे त्याचे केस वगैरे काढले. त्याचं नाव आहे आयुष. आणि बघू शकता तो पण शांत बसला आहे मस्त. आणि हे बघा त्याचं जावळ आम्ही राखलेलं होतं, म्हणजे ठेवलेलं होतं, आणि 2 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्यानंतर तिने हा कार्यक्रम केलेला आहे. चला त्याच्यानंतर हे बघा कार्यक्रम झाला, म्हणजे घरी आल्यानंतर हे बघा सगळे आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. घरचेच पाहुणे आहे, तिच्या सासरचे थोडे कमीच आलेले होते, जास्त नव्हते आले, पण आमच्या घरचेच जास्त माणसं. आता याच्यामध्ये ना फक्त 4 ते 5 माणसं तिच्या सासरचे, सगळे आमच्या घरचेच माणसं हे. आणि जेवण करायला आहे ना इथे साधं जेवण होतं, घरीच आम्ही बनवलेलं होतं. जेवणामध्ये पण आहे ना इथे ना वरण भात, आणि त्याच्यानंतर आहे ना वांगे बटाट्याची भाजी, आणि मोतीचूर लाडू आणलेले होते तिने विकत. आणि हे बघा चाललेले आहे जेवण. आता पहिल्यांदा आहे ना माणसांचे जेवण झाले, त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलेलं आहोत. चला इथेच एंड करते, बाय.